श्रीतेज किचनमध्ये आपले स्वागत आहे। अगदी सोप्या पद्धतीने रव्याचे पाकाचे लाडू कसे तयार करायचे ते आज आपण बघूया। यासाठी लागणारं साहित्य 1 किलो रवा, अर्धा किलो तूप, अर्धा किलो साखर, काजू, बदाम, पिस्ता, विलायची पावडर। साखर त्याच्यामध्ये मी दाखवली नाही, परंतु साखर घ्यायची आहे आपल्याला अर्धा किलो। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप टाकून ते छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण रवा टाकूया। रवा छान मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे आपल्याला। रवा मंद आचेवर भाजत आहे तोपर्यंत आपण पाक तयार करायला घेऊया। साखर आपण ती मोजून घेतलेली आहे, तर आपली ती 2 ग्लास साखर झालेली आहे। तर त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घेऊया। साखर छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हा पाक आपल्याला एकतारी करून घ्यायचा आहे। मी तुम्हाला चम्मचमध्ये तो पाक घेऊन दाखवते की तो एकतारी पाक कसा तयार करायचा। असा तार तुटला म्हणजे आपला पाक तयार झाला। रवा छान भाजून झालेला आहे, त्यामध्ये आपण विलायची पूड, काजू, बदाम, पिस्ता टाकून घेतलेले आहे। तयार झालेला गरम पाक त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे। सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण खूप पातळ झाल्यासारखं वाटेल, परंतु हे पातळ झालेलं नाही आहे। हे छान फिरून घ्यायचं आहे आपल्याला। हे मिश्रण आपण 15 मिनिट झाकून ठेवूया। आपले 15 मिनिट झालेले आहेत। हे बघा कसं मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी छान मऊ घट्ट। हे पूर्ण आपण पुन्हा मिक्स करून घेऊया। आपले रव्याचे सारण छान तयार झालेले आहे। चला तर मग लाडू वळायला घेऊया। अशा प्रकारे झटपट रव्याचे पाकाचे लाडू तयार। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।